नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा मित्र हेमंत सहस्रबुद्धे. मित्रांनो, आज आपल्याला नवरात्रीची समाप्ती झाल्यानंतर म्हणजे नवरात्राची समाप्ती झाल्यानंतर त्याचा जो पूजाविधी असतो, तो एक छोटासा पूजाविधी आणि दसऱ्याचा पूजनविधी, ह्या दोन्हीची माहिती ह्या आजच्या आपल्या छोट्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. बाकी दसऱ्याच्या बद्दलची सविस्तर माहिती मी नंतर वेगळ्या व्हिडिओमधून घेऊन येईन. कदाचित दसऱ्यानंतर सुद्धा तो व्हिडिओ व्हिडिओ येऊ शकतो. कारण तूर्तास मी जरा काही कामांमध्ये थोडासा व्यस्त असल्यामुळे वेळ होणं कठीण दिसतंय. याही व्हिडिओला तसा उशीरच झालेला आहे. पण तरीसुद्धा तुम्ही समजून घ्याल अशी मला आशा आणि खात्री आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपटा, शमी याची माहिती आणि दसऱ्याची इतर सर्वसाधारण माहिती हे सगळं देण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता जी नवरात्र समाप्ती पूजनाची आणि दसरा पूजनाची विधीची जी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती बघायला आपण सुरुवात करूया. मंडळी, काय करायचं आहे, की आश्विन शुद्ध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी भगवतीचं, देवीचं यथाविधी पूजन करून आरती करावी. त्यानंतर यज्ञेन यज्ञम यजंत देवा आपण जे म्हणतो ना मंत्रपुष्प म्हणजे आरतीनंतर घालीन लोटांगण वंदीन चरण त्यानंतर आपण जे म्हणतो ते म्हणावं, त्याला मंत्रपुष्प म्हणतात. तर ते म्हणावं. त्यानंतर मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम यदर्चितम पूर्णं भवतु तत्सर्वं त्वत्प्रसादान महेश्वरी अशी प्रार्थना करावी. ओम दुर्गायै नमः असं म्हणून एक फूल ईशान्य दिशेला सोडावं आणि त्यानंतर गच्छ गच्छ परम स्थानम स्वस्थानम देवी चंडिके व्रतस्त्रोतो जलम मृद्धये तिष्ठ गेहे च भूतये अशा या मंत्रांनी हा मंत्र म्हणत म्हणत कलशस्थ देवमूर्ती वगैरे जे सगळं आहे आपण जे तिथे प्रतिष्ठापित केलेलं असतं ते सगळं उठवून ते सगळं उचलून अ, पुन्हा यथास्थान जिथे कुठे असेल तिथे स्थापित करावं. मृत्तिकेची म्हणजे मातीची जर का मूर्ती असेल आणि भात, गहू वगैरे आपण जे सगळं पेरलेलं होतं ना, तर त्याचं जर का रुजवण आलेलं असेल, ते जर का उगवून आलेलं असेल, तर हे दोन्ही वाजत-गाजत आपल्या जवळचा जो कोणता जलाशय, पाण्याचा साठा, विहीर असं जे काय असेल तलाव वगैरे तर तिथे ते सगळं न्यावं आणि जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावं. आणि ते विसर्जन करत असताना विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे. तो कोणता? तर दुर्गे देवी जगन्मातः स्वस्थानं गच्छ पूजिते षण्मासेषु व्यतीतेषु पुनरागमनाय वै इमां पूजां मया देवी यथाशक्त्योपपादितां रक्षार्थं त्वं समादाय व्रज स्वस्थानम उत्तमम. याविषयी मत्स्य सूक्तामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, की देवे दत्वा तु दानानि देवे दद्याच्च दक्षिणां तत्सर्वं ब्राह्मणे दद्यात् अन्यथा विफलं भवेत. म्हणजे काय? तर नवरात्रादी व्रताच्या वेळी स्थापित देवतेला फल, पुष्प, नैवेद्य किंवा उपहारादी जे जे अर्पण केलेलं असेल, ते ब्राह्मणाला देणं आवश्यक आहे. नाहीतर आपण जे व्रत केलेलं आहे, ते निष्फल होतं. म्हणजे त्याचा काही फायदा होत नाही, लाभ होत नाही, उपयोग होत नाही. आता आपण हा जो आजचा आता विजयादशमीचा दिवस आहे, दसऱ्याचा दिवस आहे, तर त्याचा पूजाविधी काय आहे, तो बघूया. दसऱ्याच्या दिवशी शस्त्र आणि देवता पूजनाचा काळ कोणता
असतो ते आधी आपण बघूया. आणि इथे एक लक्षात ठेवायचं आहे, की दसऱ्याचं महत्त्व सर्वसामान्य व्यक्तींना जसं आहे ते पूर्वी जे राजे रजवाडे असायचे किंवा मोठे सरदार, सत्ता चालवणारे, हे सगळे जे असायचे त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठं होतं. तर त्यामुळे दसऱ्याच्या पूजाविधीमध्ये सामान्यांच्या पूजाविधीबरोबर त्यांच्यासाठी जो पूजाविधी असायचा तोही स्वाभाविकपणे आलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अश्विन शुद्ध दशमीला श्रवण नक्षत्र योग असताना विजयादशमी असते. या दिवशी राज्यवृद्धीच्या भावनेने आणि विजयप्राप्तीच्या आकांक्षेने राजे लोक विजयकाली प्रस्थान करत असत. ज्योतिर्निबंध ग्रंथात लिहिलेलं आहे की अश्विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये सकालो विजयोज्ञेय सर्व कार्यार्थसिद्धये. म्हणजे काय? तर अश्विन शुद्ध दशमीला संध्याकाळी तारकोदयाचा समय म्हणजे तारे उगवण्याची वेळ हा विजयकाल मानला गेलेला आहे. यावेळी केलेली सर्व कार्य यश सिद्धी पावतात अशी हिंदू ऋषींची धारणा होती. आणि असंख्य लोकांचा पिढ्यानपिढ्यांचा वर्षानुवर्षांचा हा अनुभवसुद्धा आहे. अश्विन शुद्ध दशमी पूर्वविद्ध निषिद्ध, परविद्धा शुद्ध आणि श्रवणयुक्त सूर्योदय व्यापिनी सर्वश्रेष्ठ होय असं सांगितलं गेलेलं आहे. राजे लोकांनी या दिवशी प्रातस्नानादी नित्यकर्म उरकून मम क्षेम आरोग्यादी सिद्ध्यर्थम यात्रायां विजयसिद्ध्यर्थम गणपती मातृका मार्ग देवता परजिता शमी पूजनानी करेशे असा संकल्प करून दुर्गा, श्रीराम आणि त्यांच्या त्यांच्या म्हणजे आपापल्या ज्या असतात त्या कुळांच्या इष्टदेवता, त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या उपास्य देवता, अशा सगळ्या देवता, अस्त्र शस्त्र अश्वादी तसंच पूजनीय गुरुजन अशा सगळ्यांची यथाविधी पूजा करावी आणि उत्तम प्रकारे सजवलेल्या घोड्यावर आरूढ होऊन अपराह्नसमयी गज, तुरंग, रथ, राजेश्वर्य इत्यादी सहित स्वारीस निघावं. म्हणजे आपल्या पुढच्या आता हल्ली काही स्वाऱ्या वगैरे होत नाही. पुढच्या कामासाठी किंवा त्यांना कुठे विशिष्ट कामासाठी जायचं असेल तर अशा ठिकाणी निघावं. इथे गज म्हणजे हत्ती आणि तुरंग म्हणजे घोडा हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. हल्ली बऱ्याच जणांना हे शब्द माहिती नसतात म्हणून सांगतोय. त्यानंतर आपल्या नगराच्या बाहेर ईशान्य कोपऱ्यात शमी आणि अश्मंतक, अश्मंतक म्हणजे आपटा, तर अश्मंतक वृक्षाच्या जवळ घोड्यावरून उतरावं, शमीच्या बुंध्याजवळच्या भूमीवर प्रोक्षण करावं आणि पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख म्हणजे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसून आधी शमी वृक्षाचं आणि नंतर अश्मंतक वृक्षाचं म्हणजे आपट्याचं पूजन करावं. नंतर शमी शमय मे पापम शमी लोहितकंटका धारिण्य अर्जुन बाणानां रामस्य प्रियवादिनी करिष्यमाण यात्रायां यथाकालं सुखं मम तत्र निर्विघ्न कर्तृत्वं भव श्रीराम पूजिते अशा मंत्रांनी शमीची प्रार्थना करावी आणि अश्मंतक महावृक्ष महादोष निवारक इष्टानां दर्शन देही शत्रूणांच विनाशनम अशा मंत्रांनी अश्मंतकाची म्हणजे आपटा या वृक्षाची प्रार्थना करावी. नंतर शमीची किंवा अश्मंतकाची किंवा दोन्हीची पानं घेऊन त्यात पूजास्थानाची थोडीशी माती आणि थोडे तांदूळ आणि सुपारी ठेवून कपड्यात बांधून घ्यावी आणि कार्यसिद्धीच्या कामनेनी स्वतःच्या जवळ ठेवावी. नंतर आचार्य वगैरे सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तिथेच पूर्व दिशेला विष्णूला प्रदक्षिणा करून आपल्या शत्रूचं स्वरूप हृदयामध्ये धरून आणि त्याची प्रतिकृती डोळ्यात उभी करून तोफ असेल, बंदूक किंवा सुवर्णशर यांनी त्याच्या हृदयाचा मर्मस्थलाचा भेद करावा आणि हाती खड्ग घेऊन दक्षिण दिशेला आरंभ करून वृक्षानजीकच्या चारी दिशांना भ्रमण करून विजय प्राप्त करावा आणि शत्रूला जिंकलेला आहे असं म्हणावं.
यानंतर नगराकडे म्हणजे आपण राहत असलेल्या स्थानी परत यावं आणि प्रवेशद्वाराजवळ आरती करून मग किल्ल्यात राजवाड्यात प्रवेश करावा, अशी एकूण ती प्रथा परंपरा आणि शास्त्र पाळलं जात असे. आता सध्याच्या काळामध्ये राजे रजवाडे नाहीत आणि या सगळ्या गोष्टींची शस्त्र अस्त्र आणि ते त्यांचा वेध घेतला आहे छातीचा वगैरे, असं सगळं करण्याची आवश्यकता नाही आहे. पण पूर्वीच्या काळी हे असं केलं जात असे. आपण साधी आपल्या घरातली पूजा करायची असते. तर काय करायचं आहे, की अपराह्न काळी गावाच्या ईशान्येला जाऊन शुद्ध स्थानी जमीन सारवून गंध वगैरे या सगळ्यांनी त्यावर अष्टदळ कमळ काढावं. मग मम सकुटुंबस्य क्षेमसिद्ध्यर्थम अपराजिता पूजनम करिष्ये असा संकल्प करावा. नंतर अष्टदळ कमळाच्या मध्यभागी अपराजिता देवीचं अपराजितायै नमः अशा या मंत्रांनी आवाहन करावं. तिच्या दक्षिण भागी जया देवीचं क्रियाशक्ते नमः या मंत्रांनी आवाहन करावं. वामभागी विजया देवीचं उमायै नमः या मंत्रांनी आवाहन करावं. नंतर अपराजितायै नमः, जयायै नमः, विजयायै नमः या नाममंत्रांनी षोडशोपचारांची पूजा करून प्रार्थना करावी. ती अशी: इमां पूजां मया देवी यथाशक्ती निवेदितां रक्षार्थं तु समादाय व्रजस्व स्थानम उत्तमम. राजानी संकल्पात काय म्हणायचं आहे, तर यात्रायाम विजयसिद्ध्यर्थम असा हा विशेष एक छोटासा त्याला एक मंत्र म्हणावा किंवा हे जोडावं पुढे. आता पूजा करून नमस्कार केल्यानंतर हारेण तू विचित्रेण भास्वत्कन मेखला अपराजिता भद्ररता करोतु विजयम मम वगैरे मंत्रांनी विजयाची प्रार्थना करून पूर्ववत विसर्जन करावं. नंतर सर्वजणांनी तिथे जे उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी गावाच्या बाहेर ईशान्य दिशेला असलेल्या शमीच्या वृक्षाजवळ जाऊन त्याची पूजा करावी. सीमोल्लंघन हे शमीपूजनाच्या आधी किंवा नंतर करावं. राजाने घोड्यावर बसून पुरोहित अमात्य यांच्यासह शमीवृक्षाच्या तळवटी जाऊन म्हणजे त्याच्या पायथ्याजवळ त्याच्या खाली बुंध्याजवळ जाऊन वाहनावरून खाली उतरावं आणि पुण्याह वाचन करून शमीची पूजा करावी. आता पूजा कशी करायचे ते आपण बघूया. मम दुष्कृतां मंगलादि निरासार्थम क्षेमार्थम यात्रायाम विजयार्थच शमीपूजां करिष्ये असं म्हणायचं. त्यानंतर शमी मिळाली तर चांगलंच आहे, नाहीतर मग अश्मंतक वृक्ष पूजा करिष्ये असं म्हणायचं. आणि अर्थातच म्हणजे अश्मंतक म्हणजे आपट्याच्या वृक्षाची पूजा करायची. तर आता राजांनी शमीच्या वृक्षाच्या मुळाशी दिक्पालांची आणि वास्तुदेवाची अमंगलानां शमनी दुष्कृतस्य च दुःखप्रणाशिनी धन्यां प्रपद्येहम शमी शुभाम अशा मंत्रांनी पूजा करावी. आणि नंतर शमी शमयते पापम शमी लोहित कंटका धरित्र अर्जुन बाणानां रामस्य प्रियवादिनी माणया नायाम यथाकालम सुखम मया तत्र निर्विघ्नकर्तृत्वं भव श्रीराम पूजिते अशी प्रार्थना करावी. अश्मंतकाचं जर पूजन करायचं असेल तर अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानां दर्शनं देही शत्रूणां च विनाशनम अशी प्रार्थना करावी. त्यानंतर राजांनी शत्रूची प्रतिमा करून तिला शस्त्रांनी छेदावं. सध्या आपण जे शमीच्या फांद्या तोडून आणतो त्याला शास्त्रात कुठेही आधार नाही आहे. शमीच्या अशा फांद्या तोडून आणून पूजा करून त्याचा काही उपयोग नाही आहे. तिथेच जाऊन पूजा करायला लागते. तर आता शमीच्या मुळाजवळची ओली माती अक्षतायुक्त अशी ती घेऊन गीतवाद्यांच्या घोषासहित आपल्या घरी आणावी. नंतर अलंकार वस्त्राधिक स्वजनांसह धारण करावीत. सौभाग्यवती स्त्रियांना निरांजन ओवाळल्यानंतर घरात यावं.
देशांतराला जाणाऱ्यांनी म्हणजे काहीतरी विशेष कार्य करण्यासाठी जे आपलं गाव, शहर, राज्य किंवा देश सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणार असतील, त्यांनी विजय मुहूर्तावरती चंद्रादिकांची जरी अनुकूलता नसली तरी बेलाशक गमन करावं. हा विजय मुहूर्त 2 प्रकारचा आहे. किंचित संध्याकाळ उलटल्यावर नक्षत्र थोडी जरी दिसायला लागली तरी जो काळ येतो त्याला विजय काळ असं म्हणतात. हा काळ सर्व कार्यांची सिद्धी करून देणारा आहे. 11वा मुहूर्त हा देखील काल होय. तर सर्व विजय इच्छिणाऱ्यांनी या मुहूर्तावरच प्रयाण करावं. या दोहोंपैकी दशमीने युक्त अशा एका मुहूर्तावरती प्रस्थान करणं आवश्यक आहे. एकादशी युक्त मुहूर्तावरती मात्र प्रयाण करू नये असं म्हटलं जातं. तर अश्विन शुद्ध दशमी किंवा विजयादशमी ही सर्व कर्मांना शुद्ध आहे आणि प्रयाणासाठी तर विशेषच शुभ आहे. श्रवण नक्षत्रयुक्त असेल तर महान योग तो होतो असं ज्योतिष ग्रंथात सांगितलेलं असल्यामुळे जी कर्म अमुकच महिन्यात करण्याबद्दल करण्याचा निर्बंध नाही आहे अशी इतर कर्म देखील चंद्रादी कलांची अनुकूलता नसताना सुद्धा या तिथीवर करावीत असं सांगितलं गेलेलं आहे. चुडाकर्म, विष्णू वगैरे देवतांचं प्रतिष्ठापन वगैरे जी कर्म काही विशिष्ट मासात करायला सांगितलेली आहेत ती मात्र या दिवशी करायची नाही आहेत. राजाच्या पट्टाभिषेकाविषयी नवमी विद्ध अशी जरी दशमी असली तरी ती न घेता सूर्योदयी व्याप्ती असणारीच घ्यावी असं सांगितलं गेलेलं आहे. आता श्रीयंत्र किंवा सरस्वती किंवा विद्यायंत्र पूजन विधी आपण बघूया. तर श्रीयंत्र हे तर सगळ्या यंत्रांच्या मधलं सर्व जी आध्यात्मिक यंत्र आहेत त्याच्यामधलं एक प्रमुख असं यंत्र आहे किंवा प्रमुख असं यंत्र मानलं गेलेलं आहे. आपल्यासारख्या ज्या सांसारिक व्यक्ती असतात त्यांनी संसाराचा विस्तार व्हावा, ऐश्वर्य वाढावं म्हणून या श्रीयंत्राची पूजा करताना किंवा त्याच्यावरती ध्यान करताना त्याच्या मध्यभागी जो बिंदू असतो ना तिथून सुरुवात करून बाहेरच्या भागाकडे अनुक्रमे बघत जायचं आहे. आणि जे संन्यासी असतात त्यांना सगळ्या वासना संपवायच्या असतात. या संसारातून त्यांना बाहेर पडायचं असतं आणि ईश्वरप्राप्ती त्यांना करून घ्यायची असते. म्हणून त्यांनी मात्र बाहेरच्या भागाकडून या श्रीयंत्राच्या आतल्या भागाकडे म्हणजे मध्यात जो बिंदू आहे त्याच्याकडे ध्यान करत आतमध्ये यायचं आहे. दसऱ्याच्या दिवशी विशेष करून विद्यायंत्राची पूजा किंवा ध्यान केलं जातं. हे विद्यापूजन यंत्र मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये त्याचा फोटो देतो आहे. 111 असे जे आकडे असतात ना ज्या संख्या त्या काढून आपण जे यंत्र बनवतो तर ते हे विद्या किंवा सरस्वती यंत्र आहे. तर ह्या सरस्वती यंत्राची पूजा कशी करायची किंवा त्याचं ध्यान करायचं म्हणजे कोणत्याही आध्यात्मिक यंत्राची पूजा करताना त्याच्यावरती हळदी, कुंकू, फुलं असं सगळं वाहून ते बरबटून त्याची वाट लावून टाकायची नाही आहे. तर त्याच्यावरती काही म्हणजे 1 ते 2 कमीत कमी 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं असं त्याच्यावरती ध्यान करणं आवश्यक असतं. तर या विद्यायंत्रावरती ध्यान कसं करायचं? तर यातला जो डावीकडचा पहिला 1 असतो ना, तर त्या 1च्या डोक्यापासून सुरुवात करायची आणि खालून त्याची शेपटी जिथे संपते तिथपर्यंत बघत जायचं. त्या 1च्या डोक्यापासून या 1च्या शेपटीपर्यंत बघत जायचं. असे डावीकडून उजवीकडे असे सगळे 1 बघत जायचे आणि नंतर मग ह्या यंत्राच्या खाली असा एक विशिष्ट आकार तयार झालेला असतो. तर त्या आकारासहित सगळं ते जे यंत्र आहे विद्यायंत्र ते सगळं एकत्रितपणे बघायचं. असा ह्या यंत्राचा ध्यान करण्याचा विधी आहे. तर जर का आपल्याला वेगवेगळे त्या यंत्रापासून लाभ मिळवून घ्यायचे असले
तर आपल्याला संपत्ती हवी असेल, बुद्धी हवी असेल, तर आपण पिवळ्या स्केच पेननी किंवा चिकट खडूनी आपण पाटीवर, कागदावरती वगैरे असं ते यंत्र काढून त्याचं ध्यान करू शकतो त्या यंत्राचं. आपल्याला जर का आरोग्य हवं असेल, समृद्धी हवी असेल, तर हिरव्या रंगाने हे यंत्र काढणं आवश्यक आहे. आणि शक्ती हवी असेल, सामर्थ्य हवं असेल, तर त्याच्या प्राप्तीसाठी मात्र आपण लाल रंगाने ही यंत्र काढणं आवश्यक आहे. म्हणजे लाल रंगाने हे यंत्र काढायचं आणि त्याच्यावरती ध्यान करायचं. पूर्वी तुम्हाला माहिती असेल, की शिक्षक किंवा आपले आई-वडील आपल्याला पाटीवरती अक्षराशी गिरवायला लावायचे. आपल्या मेंदूत ती कोरली जावीत, त्याचे आकार ते बरोबर आपल्या मेंदूत ठसावेत, आपल्या लक्षात राहावे ते आकार. म्हणून आपल्याला ती अक्षरं घोटायला लावायचे. तर हे आपण यंत्राद्वारे काही विशिष्ट आकार आपल्या मनात घोटल्यामुळे त्याचे लाभ आपल्याला अंतर्मनातून मिळतात आणि आपला विकास होतो, आपली बुद्धी तीक्ष्ण होते, शक्तिमान होते, बुद्धी वाढते आणि आपल्याला आयुष्यामध्ये जास्त यश मिळायला त्याच्यामुळे मदत होते. हे झालं यंत्रपूजनाबद्दल. तर मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतात. विजयादशमीच्या दिवशी नीलकंठ, त्या निळ्या रंगाच्या या नीलकंठ नावाच्या पक्ष्याचं दर्शन घेणं सुद्धा शुभ आहे असं म्हटलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळे लाभ होतात. मंडळी, आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये अजून अधिक अशी माहिती घेत जाणार आहोत. दसऱ्याची खूप विस्तारित माहिती आपण घेणार आहोत नंतर. तर आजच्या दिवशी आपण आज इथेच थांबायचं आहे. तुम्हाला सर्वांना मी दसऱ्याच्या आणि पुढे येणाऱ्या दिवाळीच्या तयारीसाठी, दिवाळीसाठी शुभेच्छा देतो आणि आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक यू. नमस्कार.